नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला एक वेगळी भाजी सांगणार आहे. फुलांची भाजी. आपल्याकडे ही आहेत फुले. ती आमच्या शेजारच्या काकूने दिली आणि ती खूप असतील, मला वाटते 2-2.5 किलो असतील. तर ती फुलं आणली, धुतली आणि धुतल्यानंतर त्याच्यामध्ये मधला जो कोंब असतो तो काढायचा आणि निवडून घ्यायची. फक्त पाकळ्या घ्यायच्या आणि हा भाग काढून टाकायचा. वरती जे कोंबासारखा भाग असतो तो. आणि ती परत असे दिसतात पाकळ्या. त्या पाकळ्या मी चिरून घेतल्या. हे बघा, ह्या पाकळ्या आहेत त्या निवडून घेतल्या. आणि त्याची भाजी खूप थोडी होती. समजा जर खूप असेल तर ती भाजी थोडी होती. त्यासाठी मी लसूण घेतला. तुम्ही लसूण नाही घेतला तरी चालेल. आणि ही चिरलेली फुले. 1 चमचा तेल टाकते कढईत. आणि त्याच्यानंतर जिरे, मोहरी आणि लसूण मी टाकते. लसूण तुम्ही स्किप केला तरी चालेल किंवा न टाकला तरी चालेल. कोणी लसूण खात नाही, त्यामुळे लसूण नाही टाकला तरी चालेल. लसूण चांगला लाल होईपर्यंत तळून घ्यायचा. हळद टाकली त्यात थोडीशी आणि चवीप्रमाणे तिखट टाकायचं. कोणाला तिखट हवी असेल तर तिखट जास्त टाका, तिखट कमी असेल तर तिखट कमी टाका. आणि ही फुलं ही टाकायची थोडी करून. बारीक मीठ टाकलेलं आहे, मोठं मीठ टाकून उपयोग नाही, मोठं मीठ विरघळणार नाही. आणि काही वेळ झाकून ठेवायचं आहे. साखर थोडीशी चवीसाठी नॉर्मल आणि ही कोथिंबीर टाकली. अशी होती भाजी. साधारण कोबीच्या भाजीसारखी दिसते. जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट घाला, तिखट नको असेल तर नका घालू तिखट. मस्त लागते भाजी. तुम्ही एकदा करून बघा. हादग्याच्या फुलांची भाजी. धन्यवाद.